दिनांक 29 मार्च 2026 रोजी द ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी अमरावती AOGSच्या 2026-27 या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शहरातील हॉटेल ग्रँड मैफिल येथील रुबी हॉलमध्ये उत्साहात पार पडला। ही संस्था फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया FOGSI याशी संलग्न असून महिलांच्या आरोग्य वृद्धीसाठी कार्यरत आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर AT देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर माधुरी पटेल उपस्थित होत्या। यावेळी 2024-25च्या मावळत्या अध्यक्ष डॉक्टर पूनम बेलोकार यांच्याकडून 2026-27 साठी नवनियुक्त अध्यक्ष म्हणून डॉक्टर शलाका बारी आणि सचिव म्हणून डॉक्टर सायली जहागीरदार यांनी पदभार स्वीकारला। नव्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमात संघटनेच्या 2025-26 दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचा आढावा चित्रफितीद्वारे सादर करण्यात आलाय। तसेच ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कल्पना अशोक लांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। याशिवाय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक सदस्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर AT देशमुख यांनी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील बदलांचा आढावा घेत लहान सुधारणा देखील समाजाच्या आरोग्य व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात असं सांगितलं आहे। प्रमुख अतिथी डॉक्टर माधुरी पटेल यांनी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी घेणं अत्यावश्यक असल्याचं सांगत मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी संघटनेच्या कार्याचं कौतुक केलंय। नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर शलाका बारी यांनी आगामी काळात महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केलाय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर संगीता साळुंके व डॉक्टर वनिता गावंडे यांनी केलं असून आभार प्रदर्शन सचिव डॉक्टर सायली जहागीरदार यांनी केलं आहे। कार्यक्रमात संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 29 मार्च 2026 या दिवशी अमरावती OBGY सोसायटीचा पदग्रहण समारंभ पार पडलेला आहे। आय हॅव बीन इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ अमरावती OBGY सोसायटी। माझी सेक्रेटरी असणारे डॉक्टर सायली जहागीरदार। आमच्या एक्झिक्युटिव्ह टीमचा हाच प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त आम्ही अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत। आउटरीच कॅम्प्स आमची घ्यायची इच्छा आहे। यात जास्तीत जास्त कॅन्सर डिटेक्शन कॅम्प, ज्याला आम्ही पॅप्समियर कॅम्प्स म्हणतो, आणि आजकाल नवीनच जे आलेलं आहे HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह, त्यात पण आमचा जास्तीत जास्त सहभाग असणार आहे। आता नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये मोदीजींनी पण HPV वॅक्सिनेशन इन्क्लूड केलं आहे, तर याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणे, याचे फायदे लोकांना सांगणे, याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे। यात आम्ही ज्या सोशली थोड्या पुअर लेडीज असतात त्यांच्यासाठी आम्ही हेल्थ डिटेक्शन कॅम्प्स आणि डायग्नोस्टिक कॅम्प्सचे ऑर्गनायझेशन आम्ही करणार आहोत। अमरावती OBGY सोसायटीची जी परंपरा आहे जास्तीत जास्त सोशल वर्क करण्याची, तर मला खात्री आहे की मी आणि माझी टीम त्यात आम्ही खरं उतरू आणि त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू आमच्या सिनियर्सच्या, आणि जास्तीत जास्त सोशल ॲक्टिव्हिटीज आणि अवेअरनेसचे प्रोग्रॅम्स आम्ही आमच्या टेन्युअरमध्ये घेऊ।